झालेले आहेत। म्हणजे मुख्यमंत्र्यांची जे काही आता पार्टी विथ डिफरन्स घराणेशाही करत नाही असं म्हणण्याची जे काय काय योगदान आहे कलोती कुटुंबाचं अमरावतीतल्या सगळ्या निवडणुकांमध्ये ते दावा करण्याचा प्रयत्न करतात केवळ मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक आहेत म्हणून, पण लोक त्यांना जागा दाखवतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। एक मिनिट द्या जी 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 आता माझ्यासोबत मला पण जायचं आहे लगेच म्हणून सांगतो। आता माझ्यासोबत इथे अरुण सावंत सर सहभागी झालेले आहेत, माझे चांगले मित्र आहेत, मार्गदर्शक आहेत। सावंत सर, मुंबईच्या जनतेनं खरी शिवसेना कोणती असा आता काहीतरी निष्कर्ष लावलेला दिसतोय। तुम्हाला मुंबईतल्या जनतेनं घरचा रस्ता दाखवल्यासारखं दिसतंय आणि दरवेळी आता तुम्ही सांगू शकता शिवसेनेचा महापौर होईल म्हणून। मागच्या वेळी भाजपच्या जागा जास्त असताना सुद्धा उद्धव सेनेचा महापौर त्या ठिकाणी झाला होता। आता तुमचा महापौर होईल असं तुम्ही सांगू शकता का? किंवा आता तरी मान्य करा की भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेचा वापर करून घेते आणि मुंबईतल्या जनतेनं तुम्हाला नाकारलेला आहे। कपिलजी, तुम्हाला असं एक म्हण मला सांगता येईल, कसं आहे ते म्हणतात ना, दुसऱ्याच्या घरामध्ये काहीतरी उत्सव असेल ना आपण इथे पेढे वाटायचे, तसला तुमचा प्रकार आहे। माझा बेसिक प्रश्न असा आहे, नाही उद्धव ठाकरेंची शिवसेना की एकनाथ शिंदेची शिवसेना, मुंबईच्या जनतेनं कोणाला स्वीकारलेला आहे सर सांगा ना। उत्तर देतो मला एक साधा प्रश्न नाही सर, कशाला करता सर तुम्हाला तुम्ही हरलेले आहात, अत्यंत शांततेने विचारतो, परिस्थिती साधा बिकट आणि झालेली, स्पेसिफिक प्रश्न जनतेने आहे। तुमच्या कमरेत लाथ मारलेली आहे। लक्षात घ्या, राज ठाकरे यांना राज ठाकरे जसे म्हणतात आम्ही दुसऱ्यांच्या कमरेत, आज तुमच्या कमरेत लाथ घातली जनतेने, तुमच्या कमरेत मोडून टाकलेले, संपुष्टात आलेली काँग्रेस पार्टी। आता तुम्ही प्रवेश करा भारतीय जनता पार्टी किंवा आमच्या शिवसेनेमध्ये, उगीच जास्त दिवस तिथे सडवण्यात काही अर्थ नाहीये। विचार करा, मुंबई महानगरपालिकेने आम्हाला रस्ता दाखवलेला आहे, बरोबर आहे। कपिल ढोके यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे। महानगरपालिकेचा रस्ता दाखवलेला आहे। आम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये जाऊन या मुंबईकरांची सेवा करणार आहोत। अजून ओरडा तुम्ही, अजून ओरडा, काही फरक नाही पडणार आहे। जेवढे एक नवा तपशील येतोय, एक नवा तपशील येतोय, त्याकडे जाऊयात। प्रकरण प्रणित